स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 4. आपण आधीच्या भागात पाहिलं होतं. आज इकडे प्रसादचं मन पण कशातच लागत नव्हतं. त्याला डोळ्यांसमोर आज त्याच्या आवडीचं पिवळं गुलाबाचं फूल. मोहिनीने पिवळा ड्रेस घातला होता म्हणून तो तिला पिवळा गुलाब म्हणाला होता. आज फिरत होतं. बस कसं स्वतःला सावरत त्याने लॅपटॉपमध्ये त्याने टॉप MBA कॉलेजची लिस्ट सर्च केली आणि त्यातच त्याचं मन गुंतवून घेतलं. तर आता पुढे ऑक्टोबर महिन्याचा अखेरचा आठवडा होता. मोहिनीचे BSCच्या दुसऱ्या वर्षीचे 3rd सेमिस्टरचे एक्झाम संपत आले होते. आता फक्त एक पेपर बाकी होता, मग नंतर दिवाळीची सुट्टीच. त्यामुळे ती खुश होती. पण परत मध्येच मन खट्ट झालं होतं, कारण आता महिनाभर तरी प्रसाद काय नजरेस पडणार नव्हता. तिकडे प्रसादचे पण एक्झाम झालेले होते, पण त्याने एक्स्ट्रा क्लासेस लावलेले होते म्हणून तो कॉलेजला जात होता. त्याचे पण आता BCom पूर्ण व्हायला 6च महिने राहिले होते. त्यानंतर त्याने MBA साठी बाहेर जायचं ठरवलं होतं, म्हणून त्यानेही फक्त अभ्यासावरच लक्ष द्यायचं असं ठरवलं होतं. दिवाळीच्या सणाची घरात साफसफाई चालू होती. मोहिनीचे पेपर झालेले होते म्हणून ती पण घरात आईला मदत करत होती. साफसफाईपासून तर फराळ बनवण्यापर्यंत सर्व कामात ती खूप मदत करायची. कॉलेजला सुट्टी असल्यामुळे ती रिकाम्या वेळात गाणे ऐकत बसायची. तिचा आवडता छंद होता तो. तसेच तिला काही नवीन नवीन होम डेकोरेशनच्या वस्तू देखील बनवायला आवडायचं. एक दिवस ती त्यांच्या घरच्या गच्चीवर बसून मस्त चहा घेत होती. संध्याकाळची वेळ होती. तिची आई आणि बाबा पण आले होते आज गच्चीवरच चहा घ्यायला. मोहिनीला थोडं काहीतरी वेगळं वाटत होतं, कारण आई बाबा असं कधीच ती एकटी असताना दोघेही सोबत कधीच गच्चीवर येत नव्हते. आज तिला जरा धाकधूक होत होती. काय मस्त हवा सुटली आहे ना, त्यात ही चाहू, बाजूची हिरवळ, छान वाटत असे वातावरण. मोहिनीचे बाबा चहा घेत बोलत होते. हो, मला पण दिवाळीचं आवरून जरा कंटाळाच आला होता बाई, म्हणून मी पण आज जरा निवांतच गच्चीवर येऊन चहा घ्यायचं ठरवलं. बाबांच्या होकारात होकार मिळवत मोहिनीची आई चहाचा स्वाद घेऊ लागली. मोहिनी मात्र शांत होती. तिला कळत नव्हतं हे दोघे असे अचानक वरती का आलेत. आई, ह्या वर्षी चकली आणि अनारसे प्लीज जास्त बनव. मागच्या वर्षी लवकर संपले होते. आणि हो, चिवडा जरा तिखटच बनव, मस्त झणझणीत. मोहिनीने स्वतःची शांतता बाजूला सावरून फराळाचा विषय चालू केला. हो बाई, ह्या वर्षी थोडं जास्त आणि लवकरच बनवू आपण फराळ. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण तुझ्या आत्या येणार आहेत, मोहिनीची आई मोहिनीला सांगत होती. आई, तुला कधीच दिवाळीला मामाच्या गावी जायला मिळत नाही ह्या गोष्टीचं तुला कधीच वाईट नाही वाटत का गं? मोहिनीने तिच्या आईला बसल्या बसल्याच एका बाजूने मिठी मारताना विचारलं. अगं, वाईट वाटणं कारण माझ्या सर्व बहिणी आलेल्या असतात माहेरी आणि मीच नाही जात दरवर्षी. पण तुझ्या आत्यापेक्षा लहान असून देखील मी त्यांची आई म्हणून त्यांची जी दिवाळी साजरी करते ना, त्यातच मला खूप खूप आनंद वाटतो गं. मोहिनीची आई एकटक जमिनीकडे बघत बोलत होती. मोहिनीला आजी, मोहिनीच्या वडिलांची आई ती नव्हती, म्हणून मोहिनीची आई दिवाळीला कधीच माहेरी जात नसायची, कारण मोहिनीची आत्या मोहिनीच्या त्यांच्या घरी दिवाळीला येत असे. मोहिनीची काकू पण माहेरी जायची, मग आत्याची माहेरपणाची दिवाळी मोहिनीची आईच्याच घरी करायची. कधी कधी वाईट वाटायचं त्यांना माहेरी दिवाळीला माहेरी जायला मिळत नव्हतं म्हणून, पण मोहिनीच्या आत्याची आई होण्यात आणि त्यांना आनंद देण्यात खूप खुश व्हायचा त्या. नणद आणि भावजाईचं नातं कमी आणि आई लेकीचंच नातं जास्त निभवायच्या त्या. अगं मीरा, भाऊबीजेच्या दिवशी तुझा भाऊ येणार आहे ओवाळून घ्यायला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तो येणार आहे तुझ्यासाठी. मोहिनीचे बाबा आताच मोहिनीच्या मामासोबत मोबाईलवर बोलून झालेला विषय तिच्या आईला सांगत होते. हो का, बरं आहे. मग दरवर्षीप्रमाणे विलास इकडेच आला तर मला पण भाऊबीज साजरी करता येईल. मोहिनीची आई खुश होऊन बोलली. बरं चल मोहिनी, आज जरा लवकर स्वयंपाक बनवून लवकर जेवण उरकवून घेऊ, म्हणजे आज रात्रीचं शंकरपाळे आणि चिवडा बनवून घेता येईल. आई सर्वांचे कप उचलून गच्चीवरून खाली जाताना मोहिनीला खाली ये म्हणून बोलत बोलत जात होत्या. अरे देवा, ही आई पण ना रात्री का बनवते फराळ? दिवसा बनवायला काय झालं बरं? रात्री एकतर खूप झोप येते. माहीत नाही यार, ह्या आई नावाच्या जीवामध्ये इतकी कामं करायची शक्ती कुठून येते? सतत बघाव तेव्हा काम करत असतात. स्वतःसाठी नाही, फक्त तिच्या कुटुंबासाठीच तिची नेहमी धडपड असते. पण जाऊ दे, आपण जास्त मदत करू लागतो तर आईला तितकाच आराम मिळेल जरा. तसाही आता स्टडी नाही जास्त, मग आता फक्त मिशन ऑफ दिवाळीची आईला घरकामात मदत.
मोहिनीने डोळे चिमिचकावत जिन्यावरून टुणूक टुणूक उड्या मारत खाली किचनमध्ये जाऊ लागली. आई बाबा गच्चीवर आले होते, पण मला वाटलं काही गंभीर बोलायला आले होते की काय, पण तसं काहीच नाही झालं बरं का. मोहिनी जरा रिलॅक्स होत मनातच बोलत होती. रात्री सर्वांचे जेवण झाले. मोहिनी आई आणि फराळ बनवायच्या तयारीला लागले. मोहिनीच्या आईने चिवड्यासाठी लागणार सर्व साहित्य तळून घेतले. मोहिनी शंकरपाड्यांचं पीठ भिजवून जरा तिच्या बाबाच्या मोबाईलमध्ये गाणे ऐकत होती. आई चिवड्याचं सर्व साहित्य समप्रमाणात एका मोठ्या डब्यात टाकत टाकत मिक्स करत होती. सोबतच ती मोहिनीला जरा व्यवस्थित लक्ष द्यायला सांगत होती. मोहिनी, ठेवू ना तो मोबाईल बाजूला, इकडे लक्ष दे, व्यवस्थित शिकून घे. सासूच्या घरी गेल्यावर तिथे मी किंवा हा मोबाईल नाही येणार तुला सांगायला की हे सर्व फराळ कसं बनवायचं ते. आई मोहिनीला जरा चिडूनच बोलली. ए आई, तू येशील की नाही ते माहीत नाही मला, पण हो, हा मोबाईल नक्कीच येईल मला फराळ कसं बनवायचं ते सांगायला. आपलं यूट्यूब आहे ना, मग काय टेन्शन. मोहिनीच्या बोलण्यावर आईने वैतागत डोक्याला हात लावला. आणि हो काय ग आई, तुम्ही सर्व आई लोक ही सासू आणि तिच्या घरची भीती का दाखवतात ग वारंवार. त्या पण तर बायकाच आहेत ना, त्या पण कोणाच्या ना कोणाच्या आईचं आहेत ना, मग घेतील अगं समजून. आणि हो आई, तूच म्हणते ना नेहमी की थोडं प्रेमाने आणि नम्रतेने जुळवून घेतलं की कुठेही पटकन ॲडजस्ट होता येतं. मग हल्ली तूच का अशी भीती दाखवते ग. मोहिनी असं तोंड करून बोलत होती. नाही रे बाळ, तसं काही नाही, तू म्हणते ते अगदी खरं आहे, पण तू जर कशात चुकली तर तुलाच कोणी बोलायला नको म्हणून ही धडपड असते रे बाळा. त्यात तू अशी कोणाला उलटून न बोलणारी, दुसऱ्याची चूक असली तरी तूच ऐकून रडत बसते म्हणून काळजी वाटते रे माझ्या सोन्या. बस, बाकी काही नाही. बस बस आई, इतकं पण लहान बाळ नाहीये मी. आवर पटकन, खूप झोप येते आता. दोघींनी मग पटापट शंकरपाळे आणि चिवडा बनवून घेतला आणि सर्व आवरून झोपायला गेल्या. पुढील 2 दिवसात सर्व फराळ बनवून झालं. दिवाळीची पण पूर्ण तयारी झाली. घर अगदी सजवलेलं होतं. आकाशकंदील, बाहेर झाडांवर लाइटिंग, छान वाटत होतं सर्व. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होती म्हणून सकाळी लवकर उठायचं होतं. त्यात मोहिनीला रांगोळी काढायची खूप आवड होती. वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या काढायची ती. सकाळी लवकर उठून अंगणात सडा रांगोळी काढून झाली. घरातील सर्वांनी उठण्याने अभयस्थान केले. घरात आज पुरणपोळीचं बेत होता. लक्ष्मी देवीला नैवेद्य म्हणून आज मोहिनीने नाही, पण तिच्या आईने मस्त पैठणी नेसली होती. लक्ष्मीपूजन हे मोहिनीच्या आईबाबा जोडीने करत. सर्व विधी अगदी पारंपरिक पद्धतीनेच व्हायचे. बोलता बोलता भाऊबीज आली. आज खरी मोहिनीची मज्जा होती, कारण आज दादाचा खिसा खाली होणार होता. ती त्याच्याकडून शक्यता पैसेच घ्यायची, मग नंतर तिला जे आवडेल ते ती त्या पैशाने घेत असे. मोहिनीची आत्या, तिची काकांची मुलगी आणि तिचे मामा, आईचा भाऊ हे पाहुणे आले होते. आज मोहिनीने मस्त जांभळ्या रंगाची पैठणी नेसली होती. केसात आंबाडा घालून त्याच्या भोवती गजरा मांडला होता. कानात मोठे झुमके, हातात वजनी कडे घातले होते. अस्सल मराठी मेकअप केलेला होता. त्यात ती अगदी उठून दिसत होती. सर्वांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं. ती तिच्या रूममध्ये तयारी करत होती. तयार झाल्यानंतर तिला मनातच प्रसादची एकदम आठवण आली. आणि माहीत नाही का, पण त्याला आज बघण्याची तिला प्रचंड इच्छा होत होती. तिला मनातून खूप वाटत होतं की आज त्याने तिला असं साडीवर बघावं आणि तिने नजरेनेच त्याला सांगावं की आजच नाही तर दररोज तुझ्यासाठी मी अशीच तयार करेल, पण फक्त मला बघणारी नजर केवळ तुझीच असू दे. त्याच्या आठवणीने मन हडहड झालं. न राहून पण डोळ्यात पाणी दाटलं. अगं मोहिनी, ये ना पटकन, मी थांबले अगं तुझ्यासाठी. तिच्या आत्या हातात पूजेचं ताट घेऊन उभ्या होत्या. त्या तिच्या वडिलांना ओवाळणार होत्या. तिची आई मामानं ओवाळणार होती आणि मोहिनी तिच्या दादाला. अशी मस्त भाऊ बहिणींच्या त्या जोड्या एकसोबत बसत असत दरवर्षी. किती महत्त्व आहे आपल्या प्रत्येक सणांचं. बहीण भावांचं प्रेम असतं असं वाढत राहावं म्हणून भाऊबीज, रक्षाबंधन, पती पत्नीचं नातं बहरत जावं म्हणून दिवाळी, पाडवा. खरंच प्रत्येक सणांचं एक असं अस्तित्व आहे म्हणून दिवसेंदिवस नात्यांमध्ये प्रेम वाढत जाते. ती तिच्या दादाला ओवाळत असताना विचार करत होती. सतीश, पिक पिक. अरे यार, आता कोण हॉर्न देतंय. आई बघ जरा, कोण आहे बाहेर. कोणाला इतकी घाई आहे. कोण असेल तर बोलव घरात. सतीश वैतागून मोहिनी त्याला देत असलेलं नारळ घेत बोलू लागला. मोहिनीचा मात्र पुरता थरकाप उडाला होता. सतीशला ओवाळताना तिच्या हातातील ताट हातातून पडेल की काय इतके तिचे हात थरथरत होते, कारण तिचं हृदय धडधडू लागलं होतं. कारण बाहेरून सतीशला आलेली हाक ती प्रसादची होती.
हे तिने लगेच ओळखलं होतं. आत्ताच तर मी विचार करत होते की त्याने मला असं साडीवर आज बघावं, जणू काही आज मी त्यांच्यासाठीच ही तयारी केली आहे असा विचार केला आणि तो चक्क आलाय बाहेर. परत एकदा मनात खूप धडधडायला झालं. पण त्याला एकदा तरी बघावं आणि त्यानेही मला बघावं यासाठी खूप तळमळ चालू होती. "ये ना बेटा आतमध्ये, असा बाहेर का उभा आहेस?" मोहिनीची आई बाईक घेऊन उभा असलेला प्रसादला घरात बोलू लागली. "नाही काकू, सतीशलाच बाहेर पाठवा, थोडं काम आहे." प्रसाद मोहिनीच्या आईला बाहेरूनच सांगत होता. "गप्प, आतमध्ये ये लवकर, बाहेरनं काय बोलतोय, ये ये लवकर." सतीशचा आग्रह ऐकून प्रसादला आत यावंच लागलं. "या सरकार, काय काम काढलं आज आमच्याकडे?" सतीश प्रसादला खेटून बसत बोलत होता. "काही नाही, तू आधी तुझं आवरून घे, मग बोलू." "तसं काही खास काम नाही." "प्रसाद, आई प्रसादला पण फराळाची प्लेट आण गं." सतीशने त्याच्या आईला सांगितलं. तसाही सर्वजण आता फराळाचा नाश्ता करणारच होते. "मोहिनी, मी प्लेट्स भरते, तू नेऊन दे प्रत्येकाला." आई फराळाच्या प्लेट्स भरून देत होती तिच्याकडे. मोहिनी प्लेट्स घेऊन बाहेर येत होती. तिला आज असं वाटत होतं जणू काही प्रसाद आज तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी आलेला एक वरपक्ष मुलगाच आहे. कारण ती अशी साडी नेसलेली आणि अशी प्लेट्स घेऊन त्याच्यासमोर जाणार. तिला तिच्याच विचारावर हसू आलं. "अरे घे ती प्लेट." "अगं मोहिनी, अशी उभी काय, दे ना सर्वांना प्लेट्स." मोहिनीच्या वडिलांच्या आवाजाने प्रसाद आणि मोहिनीचे जे दोघांनी एकमेकांना बघण्यात गुंतून गेले होते ते दोघेही भानावर आले. मोहिनीला खूप कसं तरी वाटलं की आपण असं कसं सर्वांसमोर त्याला असं बावडटसारखं बघत असलो. पण कसा दिसतोय आज, बापरे! गोऱ्या रंगावर तो काळा कुर्ता, हातात घड्याळ, काय तो रुबाब, नजरच हटत नव्हती. आधीच इतका सुंदर, त्यात आज असा ट्रेडिशनल लूक. काय गरज होती इकडे येण्याची याला? उगाच आता अजून काही दिवस जीवाची कालवा माझ्या. इकडे प्रसादची पण मोहिनीला बघून विकेटच पडली होती. आई गं, धस्स झालं होतं त्याला. याच क्षणी तिला लग्नाची मागणी घालावी आणि कायमची आपली म्हणून घरी घेऊन जावी असं त्याला वाटलं होतं. पण काही बंधन होती, काही जबाबदारी होती. म्हणून तर वारंवार मनाला आवर घालावा लागत होता. कसं तरी स्वतःला सावरून त्याने फराळाचा पहिलाच घास चिवड्याचा घेतला. चिवडा खाता खाता मनातच बडबडत होता. "अशीच तर तिखट दिसते आज, त्यात ह्या चकलीसारखे गोल गोल डोळे, काय तो पदरावर मोरपिसरा नाचऱ्या मोराचा, आणि किती तो नशीला अंदाज घायल करणाऱ्या नजरेचा. आहा, खो खो. अरे हळू आई, पाणी दे गं पटकन." प्रसादला लागलेला ठसका बघून सतीशने आईला पाणी आणायला सांगितलं. मोहिनी पटकन पाणी घेऊन आली. पण तिने परत त्याच्याकडे असं बघितलं की जणू मनातच त्याला सांगत होती, तिखट चिवडा खायची सवय लाव आता. आणि त्याच्याकडे बघून खुदकन गालात हसून ती किचनमध्ये निघून गेली. हा मात्र ग्लासातलं पाणीसुद्धा घाबरत घाबरत पिऊ लागला. न जाणं आज हिच्या हाताचं पाणी पण तिखट लागतं की काय. "बोल प्रसाद, काय काम काढलंस आज माझ्याकडे? कारण तसाही कॉलेजला सुट्ट्या आहे सध्या. मग दुसरं कसलं काम होतं आज?" प्रसादची नजर सारखी किचनकडे वळत होती. हे ओळखून सतीशने मध्येच त्याला जरा करारी आवाजात विचारलं. "अरे सतीश, मी आपल्या एक्झामच्या आधी तुला काही नोट्स दिल्या होत्या अकाउंट्सच्या, मला हव्या आहेत तर देतोस का त्या? सुट्टी आहे म्हणून जरा रिव्हिजन करतोय काही दिवस." प्रसाद त्याच्या नोट्स द्यायला आला होता आणि त्या त्याला हव्या होत्या. "बरं देतो, घेऊन जा." सतीशने नोट्स आणून दिल्या. प्रसाद मात्र नोट्स घेऊन लगेच निघून गेला. इकडे मोहिनी मात्र आज खूप खुश होती, कारण आज तिची इच्छा पूर्ण झाली होती. तिने जी तयारी केली होती, पैठणी नेसली होती, त्यावर फक्त एकदा प्रसादने तिला बघावं हीच तिची इच्छा होती. "वत्सला ताई, बोलाय ते पण बरोबर आहे, एकदा बघायला काय हरकत आहे? आपण कुठे लगेच जाऊन फिक्स करून येणार आहे, पण एकदा तपास तर काढूया. आणि त्यांनी सांगितले ते स्थळ नाही आवडले तर मी पण 4 ते 5 मुलांचे बायोडाटा घेऊन आलोय, ते पण बघूया. यावर्षी बघून ठेवू. तिचं कॉलेज पूर्ण होत आला की मग साखरपुडा ठेवू आणि कॉलेज झालं की मग लग्न उरकवू." मोहिनी दुपारी खाली हॉलमधलं सर्व आवरून वरच्या रूममध्ये गेली होती तिची ज्वेलरी आणि काही सामान ठेवायला. तेव्हा तिला बाहेर गच्चीवर तिची आत्या, आई बाबा आणि मामाचं बोलणं तिच्या कानावर पडत होतं. ती जागेवरच स्तब्ध होऊन ऐकत होती. हळूहळू डोळ्यात अश्रू दाटल्यामुळे समोरच तिला अस्पष्ट दिसू लागत होतं. ती मटकन भीतीला टेकूनच खाली बसून गेली. तिला आता ते लोक काय बोलताय हे ऐकण्यात काहीच रस नव्हता. फक्त तिला आता तक्रार होती ती नियतीकडे. "का माझ्या मनाचा वारंवार असा छळ लावलाय तू? मला जर थोड्या सुखाच्या क्षणानंतर लगेच दुःखाचा डोंगर चढावा लागणार असेल तर अजिबात
तुझे सुखाचे क्षण नकोय मला. जर तो खरंच माझा असेल तर तो हर प्रकारे माझा होईल आणि तो जर माझा नसेलच होणार तर मी तुझ्याकडून कितीही जबरदस्तीने त्याला मागितलं तर तो माझा नाहीच होणार. मोहिनी मनातच अक्राळ विक्राळ करत होती. पूर्णपणे सुन्न झालेलं मन सावरत सावरत ती तिचं सामान ठेवून कशीबशी खाली हॉलमध्ये निघून आली. तिने तिथे थोडे एकांत सोफ्यावर बसून घेतले. कशातच मन लागत नव्हतं आता. वरती जे काही ऐकलं ते खरं होतं का? शिक्षण तर पूर्ण होईल, पण लग्न लग्न मात्र कॉलेज झाल्यावर लगेच करायचं म्हणतात आई बाबा. आणि प्रसादचं काय? त्याच्यावर मी करते त्या प्रेमाचं काय? असं कसं मी प्रसाद शिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करू शकते? नाही नाही, मी आई बाबांना समजवणार, लग्नाची घाई नाही करू देणार. पण प्रसाद कोण? कोण प्रसाद? कोणत्या प्रसादवर तू इतकं प्रेम करते की ज्याच्यासाठी तू इतकं कोणाशीही लग्नाला तयार व्हायचं नाहीच ठरवलं? मोहिनी, तू त्या प्रसादची गोष्ट करते का, ज्याने 1.5 वर्षापासून तुझ्याकडे बघून गालात गोड हसावं, बोलण्यातून नव्हे तर फक्त नजरेतूनच तुला अस्वस्थ करावं, स्पर्शातून नव्हे तर फक्त हलक्या फुलक्या जवळीकपणेतून तुझी काळजी घ्यावी, आणि ज्याने आजवर तुला सांगितलंच नाहीये की नक्की त्याचं तुझ्यावरचं प्रेम असं? तुला काय माहीत तो तुझ्यावर प्रेम करतो असं? आणि जर वारंवार तुझी विशेष अशा क्षणी एकमेकांसमोर येत असेल तर तू क्षणांचा प्रेमांच्या माळेत गुंफून प्रेमाचं नाव देणार का? चुकते मोहिनी, तू खूपच चुकते. कारण वेळावेळी तुम्ही दोघंही एकमेकांसमोर येणं म्हणजे काय लगेच ते प्रेम नाही होत. तो कदाचित हा फक्त योगायोग असेल आणि त्याला तू प्रेमाचं नाव देऊन मोकळी झाली. कदाचित ते तुझं प्रेमही असेल, पण फक्त आणि फक्त एकतर्फी प्रेम असेल ते. बस, फक्त एकतर्फी प्रेम. मोहिनीच अंतर्मन आज मोहिनीच्या विरुद्धच पेटून उठलं होतं. आज मोहिनीला तिच्या खूप प्रश्नांची उत्तर मिळून गेली होती. दिवाळी होऊन 15 दिवस होऊन गेले होते. मोहिनीच्या आत्यानी आणि मामानी सुचवलेल्या मुलांबद्दल घरात मोहिनीच्या वडिलांना अनेक ठिकाणाहून मोहिनीसाठी वर पाहुण्यांचे फोन येत होते. काही मुलांकडच्या मोहिनीच्या वडिलांनी तारखा देऊन ठेवल्या होत्या. त्यानुसारच एक एक स्थळ बघायचं ठरलं. मोहिनीचं मन सध्या थाऱ्यावर नव्हतं, पण लग्नाची घाई नको सध्या असंही तिच्या घरच्यांना सांगू शकत नव्हती. कारण तिने लग्नच न करण्याचं कारण म्हणून काय सांगितलं असतं, आणि कोणासाठी थांबणार होती ती, कोणाची वाट बघणार होती ती. म्हणून मग तिनेही घरच्यांना नकार दिला नाही. जे पाहुणे बघायला येत होते ती अगदी व्यवस्थित तयार होऊन सर्वांचा मान ठेवून लग्नाला संमती दर्शवत होती. ठिकठिकाणाचे पाहुणे चालूच होते. नाही हो नाही हो म्हणता म्हणता 8 स्थळ बघून झाले, पण मोहिनीचं लग्न काही जमत नव्हतं. त्याला कारणही तसेच होते. एक तर मोहिनी खूप उंच होती, त्यावरूनच 3 मुलाकडच्यांचा नकार आला. काही मुलांचं तिच्यापेक्षा शिक्षण कमी होतं, काहींना लगेच लग्न करायचं होतं, पण ती मात्र तिचं शिक्षण पूर्ण होऊ देण्याच्या अटीवर ठाम होती. आणि काही ठिकाणी मुलाकडच्यांना तिचं असं साधं सिंपल राहणीमान पटली नाही. म्हणून तिचे आईबाबा जरा टेन्शनमध्येच होते. कारण 8 स्थळ बघून झाले तरी अजून लग्न जमलं नाही. कसं होईल आपल्या मुलीचं? मिळेल का चांगलं ठिकाण? हाच विचार घरच्यांना आता झोप येऊ देत नव्हता. मोहिनी मात्र खुश होती, कारण नाही म्हटलं तरी तिचं कॉलेज लाईफ मस्त चालू होतं. मधून प्रसाद नजरेस पडायचा, पण जास्त काही बोलणं होत नव्हतं. फक्त एकमेकांना बघून हसायचं बस. तिलाही आता त्यात जास्त गुंतायचं नव्हतं. त्यालाही त्याचं पुढचं शिक्षण बघायचं होतं, म्हणून त्यानेही आता जरा तिच्यापासून अलिप्तताच ठेवली होती. आज मोहिनी आणि स्नेहल बसने दोघीच जात होत्या. सकाळी लवकरच न जाता निवांत 11 वाजेच्या बसने जायचं ठरवलं होतं. कारण आज सुट्टीमुळे त्या कॉलेजला नाही तर त्या दोघी कॅम्प्युटर क्लास लावायचा होता, म्हणून त्या त्यांचीच माहिती काढायला जात होत्या. बसमध्ये गर्दी नव्हती, शांतता होती. मस्त. बस थोडी पुढे गेल्यावर पुढच्या स्टॉपवरून प्रसाद पण बसमध्ये चढला. पण आज मोहिनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मनात धडधड तर होतीच, पण अगदी निर्विकार चेहरा ठेवला तिने, जसं काही तिला काहीच फरक पडला नव्हता. तो बसमध्ये आला काय आणि नाही आला काय, पण त्याने मात्र आज तिला ह्या वेळी बसमध्ये कोणी जास्त नसताना असं बघून सरळ सरळ तिच्या जवळच मोर्चा वळवला. स्नेहलताई, प्लीज तुम्ही जरा मागच्या सीटवर बसता का? मला प्लीज आज तुमची ही जागा द्या ना. ह्याची आम्ही परतफेड कधीतरी नक्कीच करू, पण प्लीज आज आमच्या मनाचा वेध द्या आणि ही जागा आम्हाला द्या. प्रसाद हळूहळू हसत स्नेहलला मस्का लावत बोलत होता. नाटकी कुठला? आता काय गरज आहे माझ्याजवळ बसण्याची? जर याच्या मनात काही नाहीच आहे तर जाऊन बसायचं ना मागे. इथे का लोडबुड करतोय?
मोहिनी डोळे मोठे करून लटक्या रागात त्याच्याकडे बघू लागली. अरे काय प्रसाद, तू पण घे की माझी जागा, बिंधास बस. फक्त कॉलेज आल्यावर दोघांनी आठवणीने उतरायचं लक्षात ठेवा म्हणजे झालं. स्नेहलने त्याला डोळे मिचकावत सांगितलं. ते काम तू करायचं, आम्ही आता काही वेळ बिझी राहू. प्रसाद ये, ही बस आहे, तुमची प्रायव्हेट कार नाही, समजलं. स्नेहल त्याला तिच्या चष्म्यातून डोळे मोठे करून रागावली. अगं ये गप ग, काय पण काय विचार करते. मला तर मोहिनीसोबत फक्त ते डिस्कस करायचं की सध्या शेअर मार्केटची काय हालत आहे. प्रसाद खो खो हसत स्नेहलला चिडवत होता. नजर मात्र पूर्णपणे मोहिनीकडे होती. ती मात्र जसं काही ऐकायलाच येत नाहीये अशी खिडकीच्या बाहेर बघत बसली होती. स्नेहलने त्याला मूर्खा मारला आणि मागच्या सीटवर मटकन बसून घेतलं. प्रसाद हळूच मोहिनीला खेटून बसला. एकसारखं तो तिच्याकडेच बघत होता. खूप वेळ होऊनही तिने त्याच्याकडे बघितलंच नाही, म्हणून मग त्याने स्वतःचा संयम सोडला. अजून किती वेळ असं बाहेर बघणार आहेस? हवेसोबत उडणाऱ्या तिच्या केसांच्या खट्ट्याळबटा न्याहाळत त्याने तिला विचारलं. तिच्यावर त्याच्या प्रश्नाचा काहीच परिणाम नाही झाला. त्याने एक सुस्कारा सोडला आणि तिचा हात हातात घेतला आणि हळूच खाली मान करून त्यावर त्याचे ओठ टेकवले. मोहिनी तर हवेतच उडून गेली. तिला कळलंच नाही त्याने इतकं झटपट काय केलं ते. ती खूप मोठे डोळे करून त्याच्याकडे आ वासून बघू लागली. तुला काही कळत की नाही की ही बस आहे? कोणी जर बघितलं तर? ती रागात ओरडत होती त्याला, पण हळू आवाजात. त्यात माझी चूक नाहीये. तू माझ्याकडे आधीच बघितलं असतं तर हे झालंच नसतं. त्याने पण तिला रागात सुनावलं. गप्प बस. का बघू मी तुझ्याकडे? कोण लागते मी तुझी? काय नातं आहे आपल्यात? कोणत्या हक्काने तू माझ्याजवळ येऊन बसला? ती आज खूप चिडली होती त्याच्यावर, कारण गेले 2 महिने तो तिच्या नजरेस पडला नव्हता. त्या 2 महिन्यात किती घालमेल झाली जीवाची, काय सांगणार होती ती त्याला. डोळ्यातलं पाणी खाली ओघळत्याच्या आत तिने परत खिडकीतून बाहेर नजर फिरवली. त्याने तिचा चेहरा उंजळीत धरून तिच्या डोळ्यांचा कडा त्याच्या दोघे अंगठ्याने पुसल्या. तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. बस थांब ना काही दिवस. नको ना सारखं सारखं विचारून मला कमजोर करू. प्लीज, तुला सर्व कळतंय माझ्या मनातील. मग का माझ्या बोलण्याची वाट बघते? घे ना ओळखून सर्व आणि घे ना मला समजून. तिने मात्र आता डोळे निर्विकार केले. त्याच्या ओंजळीतून तिचा चेहरा सोडवून घेतला. ठीक आहे, असं म्हणून मोहिनीने वेळ धडकून नेली. कारण आता तिला त्याच्या शिक्षणाच्या आणि त्याच्या इतर स्वप्नाच्या आड यायचं नव्हतं. तुला तुझ्या मनातलं जर काही सांगायचंच नाहीये तर तेच ठीक आहे. आता तू आणि तुझ्या जबाबदाऱ्या, तुझं शिक्षण आणि जे काही असेल ते साध्य तू हेच बघ. मी आता माझं काय ते मी बघून घेईल, हे मात्र तिने मनातच ठरवलं होतं. बोलता बोलता कॉलेज येऊन गेलं. प्रसादला एक्स्ट्रा क्लास होते म्हणून तो कॉलेज जवळच उतरून गेला. जाताना त्याने मोहिनीकडे बघून हसून बाय केलं, पण मोहिनीने न हसता बाय केलं. स्नेहल आणि मोहिनीचं स्टॉप पुढे होतं म्हणून त्या पुढे उतरणार होत्या. दोघीही एका कॅम्प्युटर क्लासच्या इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचल्या. तिथे जाऊन इन्स्टिट्यूटची सर्व माहिती काढून घेऊन त्या दोघी जरा बाहेर येऊन चेअरवर बसल्या. फीस आणि क्लासचा टायमिंग यावर त्या चर्चा करू लागल्या. कारण कॉलेजचे सर्व लेक्चर झाल्यानंतर त्यांना क्लासचं टायमिंग ठेवायचा होता. सर्व विचार करून झाल्यानंतर दोघीही परत आतमध्ये गेल्या आणि क्लासची हेल्प फीस भरून आल्या. सोबतच ॲडमिशन फिक्स झाल्याची पावती देखील घेतली. 1 आठवड्यानंतर नवीन बॅचेस चालू होणार होत्या म्हणून तेव्हाच या दोघींना जॉईन व्हायला सांगितलं होतं. तिथल्या सर्व फॉर्मॅलिटीज आवरून आणि काही नवीन थोडी शॉपिंग करून दोघीही घरी निघणार होत्या. मोहिनी एक विचारू. स्नेहलने मोहिनीला आज विचारायचं ठरवलंच होतं. हां विचार ना. मोहिनी, प्रसादचं असं वागणं बघून तुला कळत नाहीये का त्याच्या मनात तुझ्याविषयी काय आहे ते? स्नेहल, कळतंय ग स्नेहू मला सर्व, पण तो स्वतःहून अजून एक शब्दही बोलला नाहीये. ना कुठलीही कमिटमेंट दिली आहे, ना कुठलं आश्वासन. बस नुसतं झुलवतंय ठेवलंय त्याने माझ्या मनाला. एकदा तरी त्याने बोलाव ना गं. हे काय नुसतंच बघत राहायचं, असायचं आणि लगेच काही दिवस गायब होऊन जायचं. याचा अर्थ काय समजायचं ग मी? अच्छा, मग तो बोलत होत नाही तर तू तरी बोल ना. स्नेहू, तुला काय वाटतं मी बोलायला पाहिजे? मी सांगेल ही त्याला की माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, पण त्याने काही बोलून दाखवायच्या आधीच मला सांगून टाकलंय की थांब थोडे दिवस, माझी काही मजबुरी आहे, काही जबाबदारी आहे. मग तूच सांग काय करू मी? मोहिनीला आता अश्रू अनावर झाले. खूप त्रास होता तिला, पण स्वतःला सावरून ती शांत झाली. मग आता काय ठरवलंय स्नेहल? आता बस एकच की आई वडील म्हणतील त्या मुलाशी लग्न करायचं आणि आयुष्यात पुढे जायचं.
कारण त्यांना मी माझं BSc होईपर्यंत थांबायला सांगितलं आहे. ते पण बिचारे माझ्या शब्दावर ठाम आहेत. मग त्यानंतर मी कुठल्या भरोश्यावर त्यांना थांबायला सांगू अजून? म्हणून आता मी माझ्या रस्त्याला आणि प्रसाद त्याच्या रस्त्याला. दोघांचे मार्ग वेगळे झाले तरी मात्र दोघांच्या मनातील जागा ही दोघांसाठीच राहणार. तिकडे प्रसादचं पण आज क्लासमध्ये मनच लागत नव्हतं. राहून राहून त्याला आज मोहिनीचे पाणावलेले डोळे दिसत होते. तिने त्याच्या ओंजळीतून सोडून घेतलेला तिचा चेहरा आठवत होता. खूप घालमेल होत होती त्याची मन कासावीस होत होतं. पण कसंबसं लेक्चर आवरून तो जरा बाहेर ग्राउंडवर एकटाच एका झाडाखाली बेहून बसला. बोलत बोलत दोघीही घरी पोचल्या. स्नेहो तिच्या घरी निघून गेली. मोहिनी तिच्या घरी पोचली होती. डोळे थोडे लाल झाले, सुजलेले होते. कसंबसं परत चेहरा पुसून तिने गेट उघडलं. शांत होती ती आज खूप. चेहरा निस्तेज झालेला होता. पूर्ण शरीर गळून गेलं होतं. थोडं पुढे आल्यावर तिचं लक्ष पायरीवर काढलेल्या चपलीवर गेलं. कुठे बघितली होती अशी चप्पल? ती जरा तिच्या हनुवटीला हात लावत विचार करत होती. हां, आठवलं. अशी चप्पल तर प्रसादच्या घरी बघितली होती. म्हणजे कदाचित प्रसादची आई आलेली असणार आपल्या घरी. मोहिनीने तिची सँडल काढून स्टँडवर ठेवली आणि ती आतमध्ये गेली. हॉलमध्ये शांतता होती. हळू आवाजात TV चालू होता. पण किचनमधून काहीतरी सुरफूर चालू असण्याचा आवाज येऊ लागला. ती हळूच हॉलमध्ये किचनच्या भिंतीला खेटून उभी राहिली आणि नक्की किचनमध्ये काय चालू आहे ते ऐकू लागली. हे आमच्यासाठी खूप चांगलंच होईल ताई. तसंही आमची मुलगी आयुष्यभर आमच्याच डोळ्यांसमोर राहील. तर आम्हाला याहूनही अधिक कोणता आनंद म्हणावा? मोहिनीचे वडील घरी आल्याबरोबर मी त्यांच्या कानावर टाकते ही गोष्ट. आणि बरं झालं तुम्हीच विषय काढला ते. तसंही आम्ही आता तिच्यासाठी मुलं बघतच आहोत. पण आपण आपले प्रयत्न करून बघू. बाकी सर्व देवाच्याच हातात आहे. मोहिनीची आई प्रसादच्या आईसोबत खुश होऊन गप्पा मारत होती. बरं ते जाऊ द्या. मोहिनीचे वडील कुठे गेलायत? प्रसादच्या आईने विचारले. ते आणि माझा भाऊ कालपासून सुरतला गेलंय. मोहिनीसाठीच एक ठिकाणी मुलगा बघायला गेलायत. माझ्या भावानेच सुचवलं हे स्थळ. चांगला आहे मुलगा. एक मोठ्या नामवंत कंपनीमध्ये IT इंजिनियर आहे. काही वर्षे बाहेर देशात पण होता कामानिमित्त. आमच्या नात्यातलंच आहेत ते. घरची परिस्थिती खूप मोठी आहे. खूप श्रीमंत आहेत ते लोक. पण बघू शेवटी माझ्या मोहिनीचं नशीब. तिला कुठे घेऊन जाते ते. मोहिनीची आई थोडी चिंता दूर स्वरातच बोलत होती. कारण अजूनही खूप मुलं बघूनही मोहिनीचं लग्न काही जमत नव्हतं. ठीक आहे, तुम्ही हे सुरतचं स्थळ एकदा बघून घ्या. मग मला सांगा. प्रसादची आई थोडं नाराजीने बोलली. अहो नाही ताई, असं नाराज होऊ नका. जर देवाने तिचं नशीब तुमच्याच घरी लिहून ठेवलं असेल तर ते कोण बदलवू शकणार आहे? आपण करू प्रयत्न. तुम्ही नका काळजी करू. मोहिनीची आई प्रसादच्या आईला धीर देत बोलत होती. काय चाललंय ह्या दोघींचं? इथं मला काय वाटतं, तिकडे प्रसादला काय वाटतं, ते सर्व गेलं कुठे? आणि ह्या दोघींचं म्हणजे असं झालंय की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना? मोहिनी डोक्याला हात लावून पटकन सोफ्यावर बसली. धापकन आवाज आला म्हणून मोहिनीची आई पटकन बाहेर आली. अगं मोहिनी, कधी आलीस बाळा तू? कळालं पण नाही आम्हाला. आताच आले ग आई. आणि आम्हाला म्हणजे अजून कोणी आहे का घरात? मोहिनीला जसं काही माहीतच नाही असं बघत ती विचारू लागली. अगं हो बाळ, मी आले. तूच त्या दिवशी बोलत होती ना आमच्या घरी या नक्की असं. मग बघ आले मी आज. ते पण फक्त तुझ्यासाठी. प्रसादची आई मोहिनीजवळ जाऊन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत अगदी कौतुकाने बोलत होत्या. हो का? थँक्स काकू. तुम्ही माझ्या शब्दाचा मान ठेवला. बरं तुम्ही आल्यापासून काही घेतलं का? अगं हो, तुझ्या आईने चहा बनवला होता आणि आज माझा उपवास आहे म्हणून तुझ्या आईने जरा बटाटा चिप्स आणि चकली पण तळली. बाकी तुला पण काढून ठेवली आहे. बरं ते जाऊ दे. कॉलेज कसं चालू आहे तुझं? प्रसादच्या आईने थोडा विषय बदलावा म्हणून विचारलं. काही नाही, ठीक चाललंय. पण सध्या घरातल्या वातावरणामुळे अभ्यासात जास्त मन नाही लागत. रोज नवीन नवीन फोन कॉल, दर आठवड्यात नवीन नवीन पाहुणे. वैताग आलाय नुसता. आता साधं रविवार एक सुट्टी असते नेमकं. त्याच दिवशी कोणी ना कोणी येऊन टपटपकतं. साधा एक दिवस पण आराम नाही. मोहिनी खूप वैतागत तिच्या आईकडे बघून बडबडत होती. आज तिचा मूड खूपच खराब होता. असं चिडू नाही बाळा. तुझं चांगलं व्हायला हवं म्हणूनच तर इतकी धडपड करतात ना ते. शेवटी आई वडील आहेत ते. मुलीची काळजी असते जीवाला. एकदा का मुलगी लग्नानंतर सुखाने नांदायला लागली की मग आई वडील पण सुखी होतात ग. प्रसादची आई खूप प्रेमाने समजावत होती मोहिनीला. बरं ते जाऊ दे, तू फ्रेश हो आणि काही खाऊन घे. मी निघते आता. तुझ्यासाठी मी राजगिरा आणि शेंगदाण्याची चिक्की आणली आहे. उपवासासाठीच घरीच बनवली आहे मी. प्रसादला आणि शुभम, प्रसादचा मोठा भाऊ,
त्याला खूप आवडते. थोडी तुला पण आणली? हो काकू, खाईन मी नक्की. मोहिनीने थोडं हसत त्यांच्याकडे बघितलं, पण चेहऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह असलेले भाव ती खूप कष्टाने लपवत होती. प्रसादची आई निघून गेली. मोहिनीची आई पण त्यांच्या कामात बिझी होऊन गेली. मोहिनीला तर आता जणू काही तिचं शरीर हे एक निर्जीव वाटू लागलं होतं. शरीरात काहीच त्रास उरले नव्हते आता. सर्व संपले असं वाटत होतं. पण कसंबसं मनाला सावरत सावरत ती फ्रेश व्हायला निघून गेली. फ्रेश होऊन आल्यावर आईने वाढून दिलेलं जेवण तिने थोडं जबरदस्तीनेच खाल्लं. नंतर सर्व आवरून ती तिच्या रूममध्ये जरा आराम करायला निघून गेली. तिने आतमधून दरवाजाला कडी लावली होती. आज तिला खूप रडायचं होतं, कारण मध्येच प्रसादचं असं अचानक तिच्या जवळ येणं, त्यात तिचं मनातून खूप खुश होणं, परत मध्येच त्याचं काही दिवस गायब होणं, परत कॉलेजमधून घरी आल्यावर रोज हे नवीन नवीन लग्नाचे स्थळ, ह्या गोष्टींना ती खूप वैतागली होती. तिला आज नियतीसोबत खूप जोरजोराने भांडायचे होते. खूप वेळ रडून झाल्यानंतर तिने मनातच ठरवलं, ठीक आहे मोहिनी, नको ना इतकं रडू. आज ना उद्या आणि कोणत्या ना कोणत्या मुलाशी लग्न तर करावंच लागणार आहे. मग इतकं दुःखी का व्हायचं? ह्या अशा अनेक विचारातच तिला थोडी झोप आली. डोळेही रडून रडून थकले होते. पापण्याही जड झाल्या होत्या. म्हणून तिला पटकन झोप लागली. काय मित्रांनो, आता करा नव्याने विचार. कारण प्रसादची आई तर खुश आहे, पण मोहिनी का दुःखी आहे? आणि हा प्रसाद का वारंवार त्रास देतो मोहिनीला? तर पाहूया पुढील भागात. आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.